वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. फांदीच्या अंगावरती चिमणीती चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा, नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा. ढगात उरले पाऊस गाणे कसे साठवावे. हे वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. हातातले हात मन बावरे, खडकाची माया कशी पाझरे. भेटीच्या ओढीसाठी श्वासाचे सुंदर हलते, शब्दांना कळले हे गाणे नवे. ही वेळ आहे मला बोलणारी, ही धुंद नाती गंधावणारी. पुन्हा एकदा उरी भेटदा कसे आवरावे. वाऱ्यावरती गंध पसरला, मातीमध्ये दरवळणारे. I like the cool breeze blowing over my face. I like the cool breeze blowing on my face. आज गेट टुगेदरच्या निमित्ताने माझी मनोगत व्यक्त करण्यासाठी तुमच्या समोर उभी आहे. आपल्याला भेटून 17-18 वर्ष झालेत. आणि आपण हा आपला सुवर्ण क्षण असं साजरा करत आहोत. आणि त्याच निमित्ताने आपले क्लास टीचर असणारे घिगे सर, आज त्यांचा वाढदिवस आहे, तर त्यांना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. Happy birthday to you. Happy birthday dear Gige sir.
हॅपी बर्थडे डिअर गाडगे मॅम, हॅपी बर्थडे टू यू. हा विद्यार्थी मित्र, आमचा सत्कार वर्गात बडबड होत नव्हती, परंतु ग्राउंडवर बडबड व्हायला लागली, थोडासा त्रास व्हायला लागला. 1-2 मिनिटं. विषय असा आहे, काल सेवानिवृत्त झालो आणि आज वाढदिवस तुम्ही साजरा केला. एखाद्याचं चांगलं करायचं ना 100% करा, पण वाईट मात्र करू नका आणि चिंतू नका, कारण ते वाईट आपण त्याचं करायला जातो त्यावेळी आपल्या मनामध्ये अनेक घालवे चालू असते की आता कसं होईल, तसं कर. काहीच करू नका, सरळ राहा. इकडं झोकायचं नाही, इकडं झोकायचं नाही. आणि स्वाभिमान जर घाण ठेवला तुम्ही की मग आयुष्य संपलं. स्वाभिमान कधीच घाण ठेवायचं नाही. मित्र, माझी संपूर्ण सेवा नगर तालुक्यात झाली. 1.5 वर्ष चिचुंडी पाटीलला होतो. यांच्यामध्ये चिचुंडी पाटीलला जाऊन आले असतील. पूर्वीची चिचुंडी पाटील राहिली नाहीये, आताची चिचुंडी पाटील फार वेगळी झाली. पत्रकार आहेत, पुढारी आहेत, सगळ्यांना तोंड देत जाऊन 3ऱ्या मजल्यावर 8 खोल्या पूर्ण केल्या. लोक भांडायला यायचे, गेट मधूनच त्यांना पाठीमागं लावायचो, परंतु प्रिमायसेस मध्ये येऊ दिलं नाही. म्हणून तिथं 1.5 वर्ष काढलं. संस्थेला म्हटलं माझ्यात बदली पाहिजे, म्हणून मी करंजगावला लांब गेलो. आता सेवेतून मुक्त झालो. तुमचा हा कार्यक्रम असाच चालू द्या, कारण पुढं मला जायचंय. तर त्या ठिकाणी मी तुमची रजा घेतो आणि क्षमस्व मागतो. जय हिंद, जय कर्मवीर. सर्वप्रथम आता आपण प्रतिमा पूजन करू. मी विनंती करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ठाणगे सर यांनी यावं, सर्व शिक्षकांनी यावं आणि प्रतिमांचं पूजन करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. तर आता आपण त्यांची आरती करूयात आणि आरती करून पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय. मान्य व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार.
व सर्वांना गेट टुगेदरच्या हार्दिक शुभेच्छा. मी तेजस्वी शिंदे आज गेट टुगेदरच्या निमित्ताने माझे मनोगत आणि गुरुजनांचे आभार मानण्यासाठी तुमच्यासमोर उभी आहे. 17-18 वर्षांनी आपण हा सुवर्ण क्षण साजरा करत आहोत. शिक्षकी पेशा असा पेशा आहे जिथे जगातील प्रत्येक वृत्ती निर्माण केली जाते. डॉक्टर असो व इंजिनियर तो घडतो एका शिक्षकामुळेच. शिक्षक कुठल्याही अपेक्षांशिवाय मुलांना ज्ञानाचा खजिना देतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ठाणगे सर व सर्व शिक्षक वर्ग यांना मी विनंती करते. असे म्हणतात की पेनाची धार तलवारीपेक्षाही जास्त असते आणि एका शिक्षकाकडे जगाला बदलण्याची ताकद असते. ज्याच्याजवळ 2च शस्त्र असतात, एक त्याचे ज्ञान व दुसरे त्यांचे शब्द. आणि अशाच या लाडक्या गुरुवर्यांना आपण सत्कार करत आहोत. स्वतःचं नाव सांगा, मुलींनी इथलचं नाव सांगा, सासरकडचं नाव सांगा. त्याच्यानंतर तुम्ही काय करता, मुलांनी सांगायचं आपण काय करतो सध्या, लग्न झालं असेल तर काय मुलं वगैरे असतील ते सांगा. मुलींनी पण सांगा. थोडंसं एकमेकांना परिचय होईल, कोण कुठं असतं, काय करतं, कोण आता कोणी जॉब करतोय, कोणी बिझनेस करतोय, एकमेकांना माहिती होईल, इंट्रोडक्शन होईल. आणि स्वतःच्या काही आठवणी असतील शाळेतल्या, आपण इतके दिवस बरोबर होतो, आपल्या मित्रमैत्रिणींच्या असतील, शिक्षकांच्या काही आठवणी असतील तर त्या शेअर करा. माझं नाव आदेश उल्हास जाधव, मी अकोल्यालाच राहिला आहे, इथं बोर्डे रोडला राहिला आहे. माझं 1ली-10वी शिक्षण इथंच झालं. त्याच्यानंतर मी कॉलेज केलं आणि ग्रॅज्युएशन करून नंतर मी थोडासा एक वेगळा काहीतरी कोर्स केला की सगळेजण 11वी-12वी किंवा ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे त्याच्या पुढचे MA किंवा BA M.Com वगैरे करत होते किंवा सायन्सलाच होते. मी BA केलं वाड्या कॉलेजला पुण्याला. त्यानंतर माझा कल थोडासा आर्टकडे होता, थोडंसं कला क्षेत्रामध्ये मला जास्त आवड होती. त्यानंतर मी इथं न्यू आर्ट्स कॉलेजला आपला मास कम्युनिकेशनचा कोर्स आहे, 2 वर्षाचा मास्टर डिग्री कोर्स आहे, तो केला. त्याच्यामध्ये मी फिल्म डिरेक्शन, सिनेमॅटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग हे केलं. कोर्स केल्यानंतर मी 2 वर्ष मुंबईला होतो. मी काही चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केली. त्यानंतर ABP माझा न्यूज चॅनलला जॉबला होतो मी.
पण 2-3 वर्ष जॉब केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मुंबईला काय आपण सर्वाईव्ह करू शकत नाही. किती 30-40 हजार पगार मला त्यावेळेस पगार होता, पण इतकाही पगाराचा पेशंट नाही. जर मुंबईसारख्या ठिकाणी आता सचिन राहतोय, सचिनला माहिती असेल की मुंबईसारख्या ठिकाणी राहायचं असेल तर किमान तुम्हाला ₹1,00,000 तरी पगार पाहिजे, तुम्ही बेसिक गरजा तुम्ही पूर्ण करू शकता. हा विचार तेजू पण मुंबईला राहते, तिला पण माहिती आहे. तर हा विचार मी त्यावेळेस केला की आपल्याला इथून पुढे म्हणजे ह्या पगारामध्ये किंवा इतक्या पैशामध्ये आपले सर्वाईव्ह होणार नाही, आपले स्वप्न इथं पूर्ण होणार नाही. म्हणून मी बिझनेसच्या दृष्टीने विचार केला आणि नगरमध्ये माझा 2017 साली मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, इव्हेंट मॅनेजमेंट अँड प्रोडक्शन हाऊस. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये मी मोठमोठे जे इव्हेंट असतात त्यांचं पूर्ण मॅनेजमेंट करतो. जसं डेकोरेशन असेल, पूर्ण फोटोग्राफी वगैरे असेल, व्हिडिओग्राफी असेल. आणि व्हिडिओग्राफीमध्ये मी वेडिंग असतील मोठमोठे, त्यानंतर इव्हेंट असतात. जसं आता आपल्या गावात सप्त्याचा कार्यक्रम झाला होता 9 दिवस, तर त्या कार्यक्रमाचं पूर्ण व्हिडिओग्राफीचं काम आपल्याकडेच होतं. त्याच्यामध्ये LED स्क्रीन असतील, लाईव्ह करणं असेल, युट्यूब लाईव्ह वगैरे, फोटोग्राफी असेल, व्हिडिओग्राफी असेल, ड्रोन असेल, तर हे सगळ्या गोष्टी आपण मी करतो. आणि आता पर्सनल लाईफविषयी सांगायचं तर माझं लग्न 2020 मध्ये झालं. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे, आणि व्यवस्थित चालू आहे सगळं. आणि खूप छान वाटलं इतक्या दिवसानंतर. आता शक्यतो जास्त करून बतुकडीतले सगळे जास्त विद्यार्थी आहेत. आमच्या डिव्हिजन मधली मुलं खूप कमी आहेत. ते एकांत मी त्यावेळेस पण बोलून दाखवली होती अमोल सरांचा ज्यावेळेस विषय झाला की डिव्हिजन मधले मुलं खूप कमी आहेत. शक्यतो 80% मुलं सगळे B डिव्हिजन मधले आहेत, त्यामुळे जास्त कोणी माझ्या परिचयातले मुली तर नाहीच नाही. असो, खूप छान वाटले इतके दिवसानंतर भेटून सर्वांना. खूप जुने मित्र भेटले, खूप जुन्या गोष्टी आठवल्या. आहेत बऱ्यापैकी आहेत. ठीक आहे, आता या एक जण या मुली या कोणतरी या. सासरचं नाव तेजश्री हर्षद घोलप. मी BSc ॲग्री केलेलं आहे, पण मी जॉब नाही करत. काही आधी जॉब करत होते, पण माझ्या मुलाला सांभाळायला कोणी नसल्यामुळे मी जॉब सोडलेला आहे आणि मी मुंबईत राहते. आणि शाळेच्या खूप काही आठवणी आहेत. म्हणजे मला कोण ओळखत नाही, मला नाही वाटत असं कोणी असेल. माझ्या स्पोर्ट्समुळे, अभ्यासात पण ठीकठाक असायचं. डोळे सर, त्यांच्यामुळे मला खूप नाव मिळालंय. मला PM सरांची पण एक नेहमी आठवण असते. घरात कधी बसला आणि पाय हलवले की PM सर आठवतात. 7 बळचा क्लास गळायचा, सर शिंदे पुढे पाय हलवतेस ना, हे असे काही क्षण आहेत. आणि गाडगे मॅडमची स्पेशली ती कविता, वेडात मराठी वीर दौडली साथ, ती पण अशी कधीतरी गुणगुणत असते आणि मुलं पूर्ण त्याचा बेसूर करून टाकायचे. नाही, पूर्ण नाहीये, वेडात मराठी वीर दौडले साथ, वेडात मराठी वीर दौडले साथ. सॉरी, मी एवढंच बोलतो, चुकेल काही. दिलीप बोर, सासरचे नाव अनिता सूरज जाधव. माझे शिक्षण BSc ॲग्री झालेले आहे आणि सध्या मी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर GST डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे, मुंबई माझगाव येथे. आपल्या सर्व उपस्थित शिक्षकांनी आपल्याला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केलं, त्यामुळे आपण आपल्यापैकी सर्व विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत. त्या सर्व शिक्षकांचे मनापासून धन्यवाद आणि उपस्थित सर्व मित्रमैत्रिणींचे धन्यवाद. थँक्यू. तर 2015 1 वर्ष मी घरी राहून अभ्यास केला. त्यानंतर 2016ला मी टॅक्स असिस्टंटची एक्झाम दिली, त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर मी 5 वर्ष पुणे ऑफिसला होते. नंतर STI म्हणून प्रमोशन होऊन आज मुंबई सेल्स टॅक्स ऑफिस मुंबई हेड ऑफिस माझगाव येथे कार्यरत आहे. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे आता दिवसेंदिवस खूप बदल होत आहेत. आमच्या वेळेस खूप म्हणजे 2017, 15, 16 आणि आता खूप बदल झाले आणि आता 25 पासून तर पॅटर्नच चेंज केलेला आहे त्यांनी. त्याच्यामुळं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे एवढं हे नाही, खूप हार्ड आहे. म्हणजे एफर्ट्स तुम्हाला घ्यावेच लागतात. तुम्ही जर प्रामाणिक कष्ट केले तर तुम्हाला फळ नक्कीच मिळेल, एवढं सांगू शकते. आदेशला लहानपणी शाळेत असताना एक दगड मारला होता मी, ती गोष्ट मला अजून आठवते. इथं दगड लागला होता, आदेशला आठवत असेल, अजून पण ती खून असेल. शाळेत आदेशला पाहिल्यावर शाळेतली आठवली होती. माझं नाव सचिन मेहत्रे. 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण इथेच झालं माझं. त्यानंतर 11वी 12वी निवडचं झालं आणि त्यानंतर इंजिनिअरिंग पुण्याला MIT कॉलेज झालं 4 वर्ष. 10वी पर्यंत तर चांगले मार्क्स असायचे. पहिल्या 4था 5वा नंबर यायचा माझा
त्यानंतर 11वी-12वीला इंग्लिश असल्यामुळं थोडी अडचण आली. इंजिनिअरिंगलाही केलं कम्प्लीट, पण तेवढं काही नसल्यामुळं जॉब काय लागला नव्हता त्यावेळेस. आज मी क्लास 1 ऑफिसर म्हणून जॉब करतोय, तर व्यवस्थित आहे आता त्या ठिकाणी, तर तेच कंटिन्यू केलं जाईल. ज्या ठिकाणी मला आठवत आहे 2018 साली मुंबईला गेलतो, 250 रुपये भाडं मुंबईला भरायचो मी. त्याच ठिकाणी आज 65,000 रुपयाच्या फ्लॅट महिन्याचं भाडं भरतोय. तर ते मी भरत नाही, अर्थात ऑफिसच भरतंय, सरकारच भरतंय. तर त्यामुळं आता काही तशी अडचण नाही आणि आता व्यवस्थित सेट झालेलं आहे. त्यानंतर सरांचं पाय हलवायचं पण मला अजून आठवतंय. जसं सांगितलं, माहित नाही सरांना माझ्या बायकोला, पण मी पाय हलवल्यावर काय होतं, आणि मला ती पहिल्यापासून सवय आहे की पाय हलवणं चांगलं नाही ते माहिती आहे, पण आता सवय असल्यामुळे होऊन जातं ते. अजून मॅडमनी पण आम्हाला मराठी वगैरे खूप छान शिकवलं. मराठीचे काही काही, जसं तेजूने सांगितलं, आवाज तर आमचा अजिबात चांगला नव्हता. त्याच्यामध्ये ते आवाज भेसूर गाण्यामध्ये मे बी आम्हीच असू. तर पण ती कविता आम्हाला अजूनही आठवते. किरण गारुडकर आता तो मॅडमला आणायला गेलेला आहे, त्याने ते याच्यामध्ये त्या गाण्याला सूर लावला होता. त्याने आम्हाला कसं गायचं शिकवलं होतं पूर्ण वर्गाला. तर त्याचं पाहून ऐकून आम्ही पूर्ण ते गाणं रिपीट करायचो आणि ते मजा यायची. सुरुवातीचे 5-10 मिनिटं पूर्ण शाळेमध्ये आवाज जाईल अशा प्रकारे ते आम्ही गाणं गायचो. अजून एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. सर्व शिक्षकांचे ज्यांच्यामुळे आज मी आहे आणि माझ्या वर्ग मित्रमैत्रिणींचे ज्यांच्या बरोबर मी आज आहे, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. प्रथमतः मी आपले सर्वांचे आभार मानतो की आपण 2007-08च्या 10वी विद्यार्थी आहोत आणि खूप वर्षानंतर एकत्र येण्यास आपल्याला योग मिळालेला आहे. पण हा जो योग आहे त्याला आपल्या चांगल्या प्रकारची ते एक झळाळी दिली आपल्या शिक्षक लोकांनी इथे उपस्थित राहून. त्यामुळे मी प्रथमतः आपल्या व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आदरणीय ज्यांच्यामुळं आपण काही घडलो अशा शिक्षक लोकांचे आभार मानतो. माझं नाव पंकज बाळासाहेब मेत्रे, 10वी ब मधील हजेरीपट 43 नंबर असलेला विद्यार्थी. इथं आता मी नगररचना विभागामध्ये सहाय्यक नगररचनाकार या पदावर पोस्टिंग आहे. 2008ला 10वी सुटली, 10वी पास झालो. 2010ला 12वी, 2014ला इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे. त्यानंतर माझी कंपनीमध्ये प्लेसमेंट झाली मुंबई या ठिकाणी. जापनीज कंपनी होती, त्या ठिकाणी मी 3-3.5 वर्ष जॉब केला. ते करत असताना मला एक म्हणजे गुरुशिवाय तर काही पान हलणार नाही जीवनाचं, पण एक मित्र परिवार पण असा भेटला पाहिजे की त्याच्यामुळे आपण खुश होतो. हा अनुभव मला तिथं मुंबईला गेल्यानंतर झाला. माझे रूममेट MPSC पास झालेले, क्लास 1 झालेले, मग त्यांच्यामुळं थोडा अभ्यासाची गोडी निर्माण झाली. कंपनी चांगली होती, पगार चांगला होता आणि मुंबईसारख्या ठिकाणी गेलो होतो अकोल्यामधून. मग आता म्हणजे असं जिथं आपण अंधारात अभ्यास केला आणि तिथं सगळं उजेडच होता, झगमगाट आवडायला लागला होता. पण त्या मित्राने मला थोडी सांगितलं, बाबा की ह्या झगमगाटाला जास्त महत्त्व नको देऊ, तुझ्यामध्ये जे काही पोटेन्शियल आहे त्याचा तू जास्त विचार कर. त्यांच्यामुळे मी थोडं अभ्यासाचं थोडं काम करत असताना अभ्यास पण करत होतो. मग त्याचं फळ मला भेटलं. 2017ला मी रेल्वेची एक्झाम पास झालो आहे सेक्शन इंजिनियर म्हणून, पण ती उत्तरेकडे पोस्टिंग असल्यामुळे ती काही घेतली नाही. त्याच्यानंतर 2018ला MPSC मार्फत इरिगेशनमध्ये सिलेक्शन झालं, तिकडे पण काही गेलो नाही. त्याच्यानंतर 19मध्ये MPSC मार्फत परत टाउन प्लॅनिंग या क्षेत्रामध्ये निवड झाली. सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप काही चांगलं आहे. आत्ता मला 2 मुली आहेत. पहिल्या मुलीचं नाव अहिल्या आहे आणि दुसऱ्या मुलीचं अजून काही ठेवलं नाही. आत्ताच महिन्यापूर्वी तिचा जन्म झाला आहे आणि जे काय आहे ते सगळ्यात तुमच्या शिक्षकांमुळेच आहे असं मला वाटतं. तर मी माझे आभार संपवतो. बद्दल सर्वांचे आभार मानतो. तसेच सर्व आपले शिक्षक जे शिकवणारे होते ते सुद्धा आज आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. माझं नाव प्रशांत मच्छिंद्र जाधव. मी साधारण 7वी नंतर आलो. 7वी 8वी 9वी 10वीला इथं होतो. त्यानंतर 11वी 12वी मी शिरूरला होतो. पंकजाला आम्ही सोबतच 11वी 12वी केली आणि त्यानंतर मी रावरी कृषी विद्यापीठामध्ये BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग पूर्ण केलं.
आणि त्यानंतर मी पूर्ण वेळ UPSCची तयारी करत होतो, परंतु समभाऊ काही वर्ष तयारी केल्यानंतर झालं नाही, म्हणून मी सध्या आता कृषी विभागाची जी सरळ सेवेची एक्झाम असते ती पास करून मी कृषी सहाय्यक म्हणून भोयरे पठार येथे कार्यरत आहे, तालुका कृषी कार्यालय नगर कार्यालय. मला एक मुलगा आहे आणि सर्व व्यवस्थित चालू आहे. धन्यवाद. पण माझा एक मेजर प्रॉब्लेम, मी होमसिक खूप आहे. मी प्रमोशन घेऊन मला गुजरातला टाकलं होतं, मी परत डिमोशन घेऊन इथं नगरला आलेलो आहे. त्याच्यामुळे आणि मला कुठल्याही गोष्टीचं रिग्रेट वाटत नाही की मी RBI जॉईन नाही केलं, काय नाही केलं. मी इथं राहतोय, घरी राहतोय, डेली अपडाऊन करतो घरी, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे, मुलगा आलेला आहे माझं इथं. मी पण पहिले 4-5 वर्ष UPSCचं प्रिपरेशन केलं. UPSC सिव्हिलचा एक इंटरव्ह्यू दिला, फॉरेस्ट सर्व्हिसेसचा एक इंटरव्ह्यू दिला होता, MPSCच्या 5-6 मेन्स दिले, पण काही नंतर पुढे सिलेक्शन नाही झालं. त्याच्यामुळं घरच्यांच्या फोर्समुळे सेंट्रल बँक देवळगाव सिटीला जॉईनिंग भेटली होती, घरापासून जवळ होती म्हणून जॉईन केली. आता मी 8वी पर्यंतच इथं होतो, पण 1ली ते 4थी गुले मॅडम म्हणजे माझ्या आयुष्यात सगळ्यात टर्निंग पॉईंट ज्यांच्या मुळे घडला ते गुले मॅडम. आज शाळेनंतर फर्स्ट टाइम भेटतोय बहुतेक. आमचं त्यांचं शेत पण भरवाडी शिवारात शेजारीचे. ठीक आहे, धन्यवाद. माझे नाव भोर मोनिका राबाजी आणि सासरकडचे नाव मोनिका शिवाजी दागाबाज. मोनिका शिवाजी दागाबाज. माझ्या आडनावाला तसं तर सर्वात कुठेही गेलं की ना ऐकलं का पहिलं आणि साडे हसूनच घेतात. माहेरचं मोनिका राबाजी भोर, भोरवाडीची. आणि मी माझं सासर मुंगशीगावचं आहे, मुंगशीगावची सरपंच आहे. आलेल्या सर्व मित्रमैत्रिणींचे आणि व्यासपीठावरील असलेल्या सर्व सर आणि मॅडम सर्वांचे मी आभार मानते, धन्यवाद करते. आणि सर्व काही व्यवस्थित चालू असताना म्हणजे मी सुरुवातीला SYचं परीक्षा कंप्लीट केल्यानंतर नगरमध्ये माणिकताई करंदीकर हायस्कूलमध्ये, मुंबईला वरळी CPSला अंध मुलांचं ब्रेल लिपीचं ट्रेनिंग घेऊन जॉब करत होते. जवळपास मी 5 वर्ष तो जॉब केला. माझं लग्न 2016 साली झाल्यानंतर माझे मिस्टर पंचायत समितीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती सरकारी जॉबला होते, परंतु कालांतराने आमच्या लग्नाला 5 वर्ष झाले आणि माझे मिस्टर लाईटीचा शॉक बसल्यानंतर एक्सपायर झाले. जवळपास त्यांना आता एक्सपायर झालेले 3 वर्ष झालेले आहेत. मला एक मुलगा आहे, तो आता सध्या 2रीच्या वर्गात जाईल आणि मी सध्या सुटामध्ये बांधकाम कामगार ह्या ऑफिसला जॉब करते. इतकी कठीण परिस्थिती असून आणि इतकं काही असून सुद्धा ती कार्यक्रमाला आली, खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्यांचं सगळं चांगलं चालू असताना सुद्धा कोणाला कार्यक्रमाला येण्यासाठी वेळ भेटत नाही किंवा इच्छा नाही कोणाची. इतके प्रॉब्लेम असून सुद्धा ती कार्यक्रमाला आली, खूप मोठी गोष्ट आहे. इनामगाव येथे स्वाती यशवंत माचाले इथं दिलेला आहे आणि शेती हा विषय आहे. धन्यवाद. गोरख जाधव. माझे सासरचे नाव प्रियंका सुधीर घोडके आहे. माझे मिस्टर आर्मीमध्ये आहे. मी हाऊसवाईफ आहे. नमस्कार, माझे नाव भारती रोहिदास राऊत. मला रावरील दिलेले आहे. माझ्या मिस्टरांचे नाव संदीप केरू चौधरी. मी सिस्टर आहे आता हॉस्पिटलला, तसं पोलीस मित्राचं पण करते. जाधव. मी प्रायव्हेट कंपनीत जॉब करतो, त्याबरोबर चांगली प्रकारे शेती करतो. माझं लग्न 2018 साली झालं आणि मला एक मुलगा आहे, त्याचं नाव हिंदुराज अमोल जाधव मी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर मी गावात जाऊ, समजा कोणाच्या आडी अडचणी असल्या, गावात जर काही कार्यक्रम असला तर सगळे कार्यक्रम मी व्यवस्थित पार पाडतो. धन्यवाद. धन्यवाद अमोल. कार्यक्रमाचे खूप छान प्रकारे नियोजन केलं आहे अमोलने. नमस्कार, माझं नाव नतीशा गंगाधर पवार. सासरचं नाव नतीशा भस्कू वाबळे. माझे मिस्टर आर्मीमध्ये, मी एक हाऊसवाईफ आहे. मडे मडगाव. नमस्कार, माझं नाव पूनम मोहन गारुडकर. सासरचं नाव पूनम लहानू बेलेकर.
माझं 12वी शिक्षण झाल्यानंतर लगेच लग्न केलं. मला 2 मुलं आहेत. माझे मिस्टर रावरीला जिल्हा परिषदमध्ये जॉब करतात आणि नंतर आज सगळे जुने मित्र मैत्रिणी भेटल्यानंतर जो आनंद वाटतो, खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव शीतल बाळासाहेब मगर. मला वाटतं PN सर मला सगळ्यात जास्त ओळखत असते. नाही शीतल. सासरकडचं नाव शीतल प्रमोद पवार. माझे मिस्टर आर्मीमध्ये आहेत आणि आर्मी वाईफचं आणि आर्मी जवान सध्या आता देवीदासची वाईफ बसलेली आहे. खूप आता ऑपरेशन सिंदूर वगैरे झाले. माझे मिस्टर लेहमध्ये होते. काय प्रसंग असतो आणि घरी राहिल्यानंतर घरचं सगळं हँडल करणं वगैरे खूप काही असे अनुभव आहेत. असो, आज सगळे मित्रमैत्रिणी भेटले, खूप छान वाटलं. काहींना नाही जमले यायला. अजून बरेच मॅडम वगैरे, थपे मॅडम, खंडाळे मॅडम, चव्हाण सर, खास करून डोळे सरांची इतकी आठवण येते. गोल काठी, त्याला ते घुंगरू असायचं. खेळाचा तास म्हणला की सगळ्यांना एवढं भीती वाटायची. मी भोरवाडी या गावची आहे आणि माझे सासर बिवरे बाजार या गावचे आहे. सासरकडचे नाव पूनम संतोष पाटील आहे. मित्रमैत्रिणींना भेटून खूप आनंद झाला. सर्वांना सर्वप्रथम गुड आफ्टरनून. आज आपण येथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण येथे उपस्थित राहिलो. हे माझे सर्व मित्रमैत्रिणी आणि सर मॅडम यांना मी सर्वप्रथम यांचे आभार मानते. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलो. मेन म्हणजे हे कार्यक्रम ठरल्यानंतर मला हा प्रश्न पहिल्यांदा पडला होता की आपण एवढे दिवस, आता 2007-08ची बॅच होती, आपण एकमेकाला ओळखू का? कारण प्रत्येक आमच्या स्कूलमध्ये पण गेट टुगेदर झाले. काही मुलांनी मुलींनी ओळखलंच नाही. मी प्रश्न हा पण होता. माझे नाव सुवर्णा भाऊसाहेब साळुंके. मी भोरवाडी या गावचे आहे. मी आता सध्या सुपा येथे MAT स्कायडेल जी स्कूल आहे इंटरनॅशनल, तिथं सध्या टीचर म्हणून जॉब करत आहे. तिथे सुद्धा एक कार्यरत असताना प्रत्येक वेळेस असा प्रसंग येतो की आपल्या स्कूलमधली काही ना काही आठवण आपल्याला आठवत असते. आता सपोज माझी आठवण आहे की आमच्या क्लासमध्ये स्पोर्टचे सर नव्हते. त्यावेळेस मला डोळे सरांची आठवण आली. कारण नवीन जे टीचर आले ना, त्यांचा रूपात ते आपले डोळे सरांनी इतके मीठ आणि कडक हे डिसिप्लिन मध्ये अजूनपर्यंत जरच नाही पाहिले. माझे नाव वर्षा भानुदास मेत्रे. माझ्या सासरचं नाव वर्षा शिवाजी शिंदे. माझं सासर इथेच आहे, माहेर इथेच आहे. माझे मिस्टर शेती करतात. माझे नाव अश्विनी अशोक खुबे आणि सासरचे नाव अश्विनी संदीप शिंदे. माझं माहेर पण इथेच आहे, सासर पण इथेच आहे, पण मी पुण्याला असते. आणि माझं 12वी झाल्यानंतर लग्न झाले. एक मुलगा एक मुलगी आहे. धन्यवाद. गौर वैशाली बसे. सासरचं नाव गौर निशिकांत कदम. 2 महिन्यापूर्वी सर पेपर द्यायला आले होते, पण ते काही सक्सेस नाही झालं. आणि तर तिथे मिस्टर होते, पण तर ते ॲक्सिडेंटमध्ये हे झाले. पण एक विषय राहिला सर, पण इथं तुम्ही ॲडजस्ट करायला हे झालं. आभार आहे. नमस्कार, माझं माहेरचं नाव राणी गौरव दिवटे आणि सासरचं नाव राणी देवेंद्र कांडेकर. माझे मिस्टर शिक्षक आहेत मावळ तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, आणि मी हाऊसवाईफ आहे. मला एक मुलगा आहे. माझे नाव सोनल बाळासाहेब जाधव आहे. तिकडचे नाव सोनाली संजय पाहणे आहे आणि शेती करते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्वाती पोपट रोहले. मला राळेगण सिटी इथे दिलेले आहे, परंतु मी शिक्रापूरमध्ये राहते. माझ्या मिस्टरांच्या शिक्रापूरमध्ये पॅकिंग मशीनची कंपनी आहे. मी हाऊसवाईफ आहे. धन्यवाद. त्यात आधी मी मुलामुलींचे धन्यवाद व्यक्त करते, कारण त्यांनी हा कार्यक्रम 15 वर्षानंतर ठेवलेला आहे. कारण एवढा आनंद कुणीच देऊ शकत नाही, शाळेशिवाय काहीच नाही. माझं 10वीतूनच लग्न केलं आणि मला भोर सरांची खूप आठवण येते. कारण की सरांनी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की मुलीला देताना विचार करून द्या, पण सर माझं खूप चांगलं झालेलं आहे.
मला एक मुलगा आणि एक मुलगी पण आहे. मला पिंपळगाव पिसा येथे भास्कर महादेव पंधरकर यांना दिलेलं आहे. आणि माझं नाव सुवर्णा बाळासाहेब भोर, इकडचं आहे अकोल्याचं. पण सर मला खूप जास्त आठवण म्हणजे जयंत सरांची खूप आठवण येते, कारण की त्यांनी मला विज्ञान 2 मध्ये इतकं शिकवायचे ना, कॉस थिटा सायन्स थिटा. सर माझं 10वीचं पूर्ण वर्ष गेलं, पण मला अजून म्हणजे काही समजलं नाही. खरंच सर मनापासून सांगतो, पण मला नाही समजलं. मी माझ्या मुलांना पण सांगते सर, माझा मुलगा पण इतका खूप हुशार आहे. मी त्याला खूप म्हणजे असं माझे मिस्टर पण आले तिथं. मुलगा खूप माझी त्याला 98.65 पडलेली त्याला. मुलगी पण खूप हुशार आहे सर माझी. माझं नाही शिक्षण झालं, पण सर माझी मनापासून इच्छा आहे. माझं नाही झालं, पण माझ्या मुलांना मी व्यवस्थित शिक्षण देणार. माझे मिस्टर पण मला खूप साथ देतात सर. आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार सर, कारण की हा दिवस मी खूप म्हणजे माझ्या मनात इच्छा पण इतकी म्हणजे लई दिवसात हा सर अनुभव भेटलाय. त्यामुळे सर्व शिक्षकांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि विशेषतः भुईटे मॅडम तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. सर्व मुलींचे पण खूप धन्यवाद, कारण तुम्ही एवढ्या ह्याच्यातनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मुलांचे पण खूप खूप धन्यवाद. आज या ठिकाणी आपण सर्व जमलो, शिक्षक लोक, माझे विद्यार्थी. माझं नाव प्रमोद सुदाम कोळगे, राहणार कोळगेवाडी, अकोले. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खानगे सर असतील, या ठिकाणी जमलेले सर्व महिला शिक्षक आणि या ठिकाणी आता आपण सर्वजण जमलेलो आहे. मुलींनी तर मनोगत व्यक्त केले, मुलांनी पण केलं. काही लोक बाहेर आउट ऑफ स्टेट शिकायला येतात, आपल्या सर्व्हिसला येतात. आम्ही या ठिकाणी इकडं गावाकडे असतो. तर माझा व्यवसाय सर 2008 पासून आपण 10वी सोडल्यानंतर मी 11वी-12वी शिक्षण झालं माझं निवाडला. त्यानंतर मी पुढं काही शिकलो नाही. मी व्यवसायात गुंतलो. वडिलांनी माझी एक छोटीशी सुरुवात करून दिली. 2010 साली माझे वडील एक्सपायर झाले. त्यानंतर 11-12-13 मी छोटासा व्यवसाय केला, ट्रॅक्टर वगैरे. त्यानंतर गावाकडं पाण्याची कमतरता असल्यामुळं पाण्याचा टँकर वगैरे 2016, 17, 18 पर्यंत हे केलं. 2019ला माझं लग्न झालं. 2020 साली मी एक कंपनी उभा केली सर, आपल्या इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम या ठिकाणी जे नवीन स्टोरेज टँकचे टाक्या वगैरेचं काम चालू होतं, त्या ठिकाणी आम्ही तिथे सुरुवात केली. माझी कंपनी युनिट 1 तिथं आहे आता. युनिट 2 खंडाळा दौंड रोड या ठिकाणी आहे, आरणगाव. तर 2020 साली मी सुरुवात केल्यानंतर सर उपस्थित सर्व शिक्षक, 2007-8 या बॅचचे माझे सर्व वर्गमित्र वर्गमैत्रिणींना, आज आपण या 17-18 वर्षानंतर आपण प्रथमच भेटतोय. काही भेटत असतात मित्र मधून, पण 10वी नंतर 2008 नंतर जे पुण्याला गेलो तेव्हापासून पुण्यालाच मी स्थायिक झालोय. आणि गावाकडे इकडे येणं जाणं असतं. ह्या रोडने जाताना घरचे जेव्हा बरोबर असतात म्हणजे फॅमिली मेंबर्स, तर ही शाळा आवर्जून मी ह्या शाळेमध्ये शिकलो, त्या शाळेमध्येच मला या शिक्षकांनी घडवले हे मी आवर्जून सांगत असतो. आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेला विद्यार्थी कधीही असा वायाला गेलेला दिसत नाही. तो कुठेतरी मोठ्या पदावरती, आता ह्या आमच्या वर्गातलेच विद्यार्थी गव्हर्नमेंट मध्ये आहेत, प्रायव्हेट सेक्टर मध्ये आहेत, व्यवसायामध्ये आहेत, काही पॉलिटिक्स मध्ये आहेत. ज्या ज्या क्षेत्रामध्ये गेले त्या त्या क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम ते करत आहेत. आणि शिक्षकांना दुसरं काय पाहिजे आहे, ज्या चिखलाच्या गोळ्याला आपण घडवलंय तो चिखलाचा गोळा एक चांगल्या रूपाने, नावारूपाने त्याचा एक चांगला आकार त्या गोळ्याला झालेला आहे. ते बघून शिक्षकांचं खरोखर मन भरून आलं असेल. आणि आम्हाला मला खरोखर अभिमान वाटतो की माझे वर्गमित्र आज चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य करत आहेत. नमस्कार. इथं उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि आमचे मित्र आणि मैत्रिणी सर्वांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी तुमची उपस्थित दाखवली त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार. माझं नाव सागर जासूद, मी मूळ बोरवाडीचा. आम्ही 7वीपासून या शाळेमध्ये आमचा प्रवास चालू झाला. आमचे मित्र अमोल लोमटे, बाकी सर्वजण आम्ही सायकलने 5 किलोमीटर प्रवास करत या ठिकाणी यायचो.
त्यावेळेस सरांनी आम्हाला, मॅडमने आणि सरांनी जो आमचं मार्गदर्शन केलं, जे आम्हाला सपोर्ट केला, त्या सपोर्टमुळं आणि या शिक्षणामुळं आज आम्ही या ठिकाणी आज याच्यावर आहे जीवनात. नमस्कार, माझं नाव भगवान दत्तात्रय सोनवणे. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे. मी एक इलेक्ट्रिशियन आहे. 5 वर्ष मी पनवेलला जॉबला होतो. 3 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचं गावची आपली यात्रा होती, त्यावेळेस एक्सपायर निधन झालं. त्यामुळे मी ती नोकरी सोडून आपल्या गावी परत आलेलो आहे. आणि गावी येत असताना मी जो प्रायव्हेट जॉब सध्या आपल्या गावातली इंडियन ऑइल या ठिकाणी करत आहे. आणि आता जो आपला हा जो कार्यक्रम आपण सर्व विद्यार्थी मिळून इथं जमा झालेलो आहोत, त्या विद्यार्थ्यांना आणि भेटून आणि सर्व शिक्षकवृंद यांना भेटून खूप सारांचा एक मी आभार व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपतो. नमस्कार सर्वांना, माझे नाव सचिन गारुडकर आणि इथे सर्वप्रथम मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. शिक्षकांनी खूप सारं आम्हाला शिकवलं. माझे मित्र आणि मैत्रीण इथं उपस्थित राहिले. ज्यावेळी आम्ही गावाला येतो त्यावेळेस 1-2च मुलं आम्हाला भेटतात. कोणी आलं तर 1-2 जण भेटतात. मी मैत्री सोमनाथ यशवंत. माझं 10वीपर्यंत शिक्षण इथंच झालं. त्यानंतर 11वी-12वी नगरला गेली. त्यानंतर 2 वर्षाचा ITIचा कोर्स केला इलेक्ट्रॉनिकचा. आणि त्यानंतर थोडे दिवस कंपनीत काम केलं, पण ते काय जुळण्याजोगं नव्हतं. तर मी स्वतः गावात इलेक्ट्रॉनिकचे शॉप टाकलेले. गावातच पूर्ण मेंटेनन्सचे, बाहेर सर्व मेंटेनन्सचे कामं करतो. माझं व्यवस्थित चालू आहे. मी अमर लोमटे, राहणार बोरवाडी. मी तुकडी ब मध्ये होतो. 7वी ते 9वी पर्यंतच मी इथं होतो. त्यानंतर मी पारनेरला गेलो 10वीला, 10वी 11वी 12वीला. त्यानंतर मी ITI केला. ITI नंतर टाटा मोटर्सला 2 वर्ष जॉब केला. जॉब केल्यानंतर 2012ला माझं लग्न झालं. लग्नानंतर मी जॉब सोडल्यानंतर मी डायरेक्ट घरी आल्यानंतर आमचा मूळ व्यवसाय चालू केला, मंडप केटरिंग साऊंड. असे 20-25 माईक जोडू शकतो, पण मला एका माईकवर आता बोलता येत नाही. खूप माईक जोडू शकतो मी. कीर्तन झालं, गॅदरिंग झालं, कुठं मोठमोठाले शो करू शकतो, पण मला माईकवर बोलता येत नाही. त्यानंतर मी मंडप केटरिंग साऊंड हे सगळं व्यवसाय करतो. आमचे एक शाळेतला एक किस्सा सांगतो. एक प्रार्थनेला बसलो होतो. मगर सर 9वीला क्लास टीचर होते. आणि त्यानंतर मी प्रार्थनेला बसल्यानंतर फक्त असं हात जोडून बसलो होतो. फक्त इथं हात लावला होता. सरांनी पहिल्यांदा वर्गात गेल्यानंतर उठवलं मला, नमते उभा राहा. आणि काय केलं ते सांगितलं, भरपूर असा मार दिला. त्यानंतर आपले जैन सरांचा एक गणिताचा विषय चालू होता. जैन सरांचा अचानक बीपी वाढला. बीपी वाढल्यानंतर सरांनी डस्टरने खूप मारलं. त्याचं खूप मोठं नाव आहे नगर तालुक्यामध्ये. आम्हाला खूप मोठं नाव आहे. स्वयंपाक मध्ये किंवा मंडप असेल, अतिशय उत्कृष्ट प्रकारे नियोजन करतो अमर. आणि खूप प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी सुरुवात केलेली आहे गोष्टींची. खूप अभिमान वाटतोय मित्रांचा की म्हणजे खूप शून्यातून सगळ्यांनी आज जे काय आहे ते उभं केलेलं आहे. असं काही खूप चांगल्या मोठ्या म्हणजे परिस्थितीमध्ये आहेत. माझं नाव प्रवीण कुळगे आहे. मी महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहे. अहिल्यानगरमध्ये SP ऑफिसला आहे. आता 10 दिवसापूर्वी माझी बदली झाली आहे लोणीला. हो. या सर, तुमच्या गावात मी कधी पहिलंच आहे. मला काही जास्त बोलता येत नाही. मी कधी बोललेच नाही. आज पहिल्यांदाच बोलते स्टेजवर. थँक्यू. तर माझं नाव किरण पोपट गारुडकर. सगळे मला ओळखत असतील, कोणाला आठवत असतील तर ठीक, नसेल तर मी परत सांगतो. इथं मी उभं राहायचो आणि पेटी वाजवायचो रोज. आणि मी गैरहजर असलो की सगळ्या शाळेला कळायचं की किरण गारुडकर आला नाही. आता दुसरी गोष्ट मला शाळेबद्दल अशी आठवती. 1ली ते 4थी गुले मॅडम होते आम्हाला. 1ली ते 4थी कंटिन्युअसली म्हणजे मी जे आ इ 1 2 3 काय शिकलो ते सगळं मॅडमनी शिकवलं. आणि मॅडमचा मी त्यावेळेसचा लाडका विद्यार्थी, मला माहिती. आणि त्यानंतर आली वेळ 4थीतनं 5वीत जायची. आणि 5वीत आपल्या शारदा मॅडम होत्या. शारदा मॅडम म्हणजे त्यावेळेस संबंध होते फॅमिलीचे, त्यामुळे त्या आल्या एक दिवस. त्या म्हणल्या असं तसं हे ते शाळा अशी तिकडं हे इकडे मारतात ते मारतात. आणि डोळे सरांचा दरारा त्यावेळेस पासन. डोळे सर आले की सगळे शाळा घाबरायची. सकाळी इथे प्रार्थनेला उभं राहताना जे चालू व्हायचं सरांचं मागणं छड्या ते पुढपर्यंत रोज जा. त्यावेळेस भीती वाटायची डोळे सरांची. पण नंतर जसं आम्ही शाळेत यायला लागलो, कंटिन्यू झालं, त्यानंतर मग सरांसोबत भीती नाही राहिली. कारण की सरांचा प्रेमळ स्वभाव त्यावेळेस कळला की काय वाटतं त्यांना विद्यार्थ्यांबद्दल.
आणि मग त्यानंतर हळूहळू दिवस पुढे पुढे गेले. त्यानंतर आम्ही 6वीला असताना मला वाटतं भोईटे मॅडम आल्या. मग भोईटे मॅडमचा रोजचा एक नियम 5 शब्द रोजचे पाठ करणे इंग्लिशचे. आणि मग 5 शब्द पाठ करता करता हा माझा मित्र, तो माझा मित्र, याला वाचवा त्याला वाचवा, त्याच्यानंतर यांनी लिहिलं त्यांनी नाही लिहिलं, गृहपाठ केला नाही केला, सगळे मग ते विषय चालूच झाले. तसं करता करता 7वी 8वी आली, 8वी नंतर 9वी आली. 9वीत माझ्या झाल्या दांड्या सुरू. आणि जशा दांड्या सुरू झाल्या तसं बोरसरांनी फोन केला घरी, हा काय येत नाही. मग बोरसर होते आमचे क्लास टीचर, आणि बोरसर ST सर ते गावातले, त्यामुळे ह्यांना माहिती, यांची विचारण्याची स्टाईल भारी वेगळी एकदमच. ST सरांनी विचारलं ना कोण कुठला काय, ST सर आजोबा पणजोबा त्यांची नावं सांगायचे. मग तिथून चालू व्हायची वंशवळ. मग तो कोणाचा कुठला हे सगळं दिसायचं. आणि मग ठरायचं की हा कोणाचा मुलगा किंवा कोणाची मुलगी. तिथपासून यांचा दरारा. आणि त्यामुळे शाळेत लोकल शिक्षक असण्याचा एकच फायदा की ते सगळ्या पालकांना ओळखायचे आणि त्यांचा रीच डायरेक्ट त्या पालकांसोबत असायचा. त्यामुळे पोरांनी इकडे चाळचूळ केली की घरी रिपोर्ट जायचा. नमस्कार. सर्वप्रथम इथे सगळे जमलेत मित्रमैत्रिणी, सर्वांचे आभार. सगळे वेळात वेळ काढून इथं आलेत, उपस्थित राहिलेत. त्यानंतर सर्व शिक्षकांचे आभार, त्यांनी इथे कार्यक्रमाला आपल्या उपस्थिती दाखवली, त्यांचेही मनापासून आभार. मला सगळंच ओळखत असतील असं नाही, पण मी माझी ओळख करून देतो स्वतःच. माझं नाव किशोर चंद्रकांत गारुडकर. मी 5वी ते 10वी आपल्या या अकोण्याच्या शाळेमध्ये शिकलो. त्यानंतर मी 11वी 12वी ठाण्याला गेली, शहापूरला 11वी 12वी केली. त्यानंतर शिवोळी इलेक्ट्रिकल केलं मुलुंड ITI मध्ये. आणि पहिल्यापासून डोक्यात काही जॉबचा विषयच नव्हता. नंतर मग हळूहळू अशी छोटी छोटी कामं घ्यायला लागलो स्वतःच इलेक्ट्रिकलची. त्यानंतर मग कामं वाढत गेली. आता मी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये इंटेरियर प्रोजेक्ट करतो इलेक्ट्रिकलचे. माझ्याकडे 4-5 पोरं आहेत आणि त्यांना घेऊन स्वतः इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट. माझं यूट्यूबला माझे व्हिडिओ पण आहेत. बिग इंटेरियर नावाने आमचं यूट्यूब चॅनल आहे. बोर सर, वगैरे सर असतील, सेन सर असतील, आणि माझे आवडते मॅडम भोईटे मॅडम. मराठीचे मॅडमचं तर काय सांगायचं हेच नाही. मी 10वी नंतर 12वी नंतर दोन वर्ष हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. आणि त्यानंतर मी 13-14 वर्ष मी बाहेर राहिलो. चांगल्या ग्रुपमध्ये काम केलं, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम केलं मी. ते हरिभाऊ गायकवाड, मला रावरील दिले. माझं तिकडचं सासरकडचं नाव आहे ज्योती नवनाथ पवार. मला एक मुलगा एक मुलगी आहे. हे सगळे अरेंजमेंट ज्यांनी केली त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. सगळे मुली मुली एकत्र आले, छान वाटलं. मी आता सध्या नगरमध्ये बालिकाश्रम रोडमध्ये श्री साई मोबाईल सर्व्हिसमध्ये माझं स्टोअर आहे. मोबाईल रिपेअरिंगचे आणि सर्व्हिसचे मी काम करतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रशांत बाळासाहेब जाधव. तुम्ही सगळे इथं वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल सर्व माझ्या मित्रमैत्रिणी भगिनींचं मनापासून स्वागत. मी काही माझी 2008 मध्ये आम्ही 10वी पास झाल्यानंतर 2010 मध्ये 12वीला मी सारवायला होतो. मी आता एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत आहे, पण याच्यावरती स्टेजवर यायचे माझे काही डेअरिंग नाही. मी कधी आता पहिलीच माईक हातात धरतोय तुमच्या सगळ्यांच्या समोर, त्याच्यामुळे मी एवढं काही जास्त बोलत नाही. थँक्यू, धन्यवाद. ते खूप मिस करतायत सगळ्यांना. मी वाईफ ऑफ पूजा देविदास भोर. जास्त मी BCA केलंय पण हाऊस वाईफ आहे. माझे मिस्टर पण आर्मीत आहे, तिथं ओळखतात सर्व त्यांना. या छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये मी 16 जून 2099 हजर झालो. आपण या शाळेमध्ये जे 5-6 वर्ष शिकलो याच्यातून काहीतरी ऋणातून मुक्त होण्यासाठी थोडी अल्पशी आपण शाळेला मदत करावी अशी मी आपणा सर्वांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. तर ती कराल अशी माझी अपेक्षा आहेच. तर मला बोलवलं, माझा सत्कार केला, याबद्दल मी आपणा सर्वांचे
माझे सहकारी यांचे बी तो आपले बी सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. समोर पाहिलं लक्षात आलं सर सगळ्यात मार का सर आला, कारण त्यांनी फक्त मारायचंच काम केलं, चांगलं काहीच नाही करता आलं. फक्त आपलं मुलाला शिकवणं, हे करणं आणि शिस्त, सगळ्यात महत्वाची शिस्त. आणि आयुष्याला त्या शिस्तीमुळे जे वळण लागतं, जे हे होतं फायदा होतो, हे तुम्हाला कळत असेल. आजच्या मेळाव्याचे शिक्षक विद्यार्थी मेळाव्याचे अध्यक्ष श्री ठाणगे सर, माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, श्री संत दासगणू महाराजांच्या जन्मभूमी मला या शाळेमध्ये काम करायची संधी मिळाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. सर्व माझे शिक्षक सहकारी, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, आज हा कार्यक्रम तुम्ही चांगल्या प्रकारे घडवून आणला, याबद्दल तुमचे आभार आहे. आणि आता काय सांगावं काय बोलावं हेच काही कळालं मला. आले ना सगळे नवीन चेहरे, मला नावं आठवत नाही, गावं आठवत नाही, फक्त वाढलेले. सचिन मेत्रेला मी लहानपणचा आठवला, तेव्हा मला ओळखला हा सचिन. आता तर मला ओळखलाच नाही मी, पण लहानपणचा आठवला. मी 2005 साली या ठिकाणी हजर झाले. व्यासपीठावरील सर्व मान्यवर शिक्षक आणि समोर असलेले सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आज तुम्ही आम्हाला सर्वांना इथं बोलवलं त्याबद्दल प्रथमतः तुमचे सर्वांचे आभार. तुम्हाला काही आठवतंय काही आठवत नाही, तशीच आमची गत झालेली आहे. आम्हालाही काही गोष्टी आठवतात, काही गोष्टी आठवत नाही. पण मला तुमच्या बाबतीत ज्या गोष्टी आठवतात त्या मला असं वाटतं की आवर्जून सांगाव्यात. मी तुम्हाला 6वीला विज्ञान शिकवले. विज्ञानाचा आणि माझा दूरपर्यंत संबंध नाही. आता इथं बसलेले सर्व शिक्षकांना किंवा खाली टीचर पण आहेत, त्यांना माहिती इंग्रजी स्पेशल असणारा माणूस विज्ञान कसं काय शिकवेल. पण मला विज्ञान दिलं होतं 6वीचं, आणि मी काय माझ्या पद्धतीने शिकवलं. पण हा आदेश मला एकदा भेटला, मला असं वाटतं फिल्म इंडस्ट्रीत काय ते काम करत होता, आणि त्यांनी मला काही 6वीला मी काय शिकवलं ते मला सांगितलं की मॅडम हे तुम्ही आम्हाला छान सांगितलं. तर मला असं वाटलं की आपण जे मुलांना काही चांगलं सांगतो किंवा प्रामाणिकपणे आपण जे काही मुलांना सांगतो ते त्यांच्या कायम स्मरणात राहतं. आणि मला म्हणा किंवा सर्व शिक्षकांना याची जाणीव आहे की आम्ही विद्यार्थी घडवतच नाही, आम्ही देश घडवतो. म्हणजे आमच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे हा देश घडवण्याची, याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे. तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल प्रथम तुमचं धन्यवाद. तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही आमचा सत्कार केला तर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या वतीने धन्यवाद. खरं तर मी या शाळेमध्ये नवीन आले होते आणि तुमची शेवटची बॅच असेल आणि मी नवीन आले, माझं पहिलं वर्ष असेल. पण मला पहिल्यांदा असं टेन्शन यायचं की नवीन शाळेत गेल्यावर कसं होईल, कारण की सिनियर मुलं जरा त्रास देतात असं ऐकलं होतं. नवीन शाळेत गेल्यावर नवीन येणाऱ्या मॅडम शिक्षकांना त्रास देतात, पण मला तसं काय अनुभव आला नाही. तुम्ही सगळेच विद्यार्थी छान होते. आता मी जरी तुम्हाला शिकवायला नव्हते तरी पण तुम्ही मला आवर्जून बोलवलं इथे. तुम्ही बरेच मुलं चांगल्या कंपनीमध्ये आहेत, स्वतःच्या कंपन्या आहेत, त्यामुळं खरोखर अतिशय चांगलं वाटलेलं आहे. तर अशीच उत्तम सेवा तुमच्याकडून घडो, आईवडिलांची सेवा घडो. मला 2 मुलं आहेत, दोघांचेही लग्न झाले, 2 सुना आहेत. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण. आलेले सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद, आज आपण ठेवलेला हा गेट टुगेदरचा कार्यक्रम, तसा तर तुमचा आणि माझा 8वी ते 10वी पर्यंत संपर्क आहे.
8वी पासून 10वी पर्यंत मी एकच विषय तुम्हाला शिकवत होता. पैसा तर सगळे कमवतात, पण जीवनामध्ये आनंद कमवणं हे महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मित्र मैत्रिणी असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही एवढ्या लोकांनी एकमेकाचे फोन घ्या, एकमेकाच्या संपर्कात राहा, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा, एवढीच अपेक्षा करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता तुम्ही सर्व कंटाळलेले आहात, त्यामुळं मला जास्त बोलता येत नाही, परंतु माझी माहिती सांगितलीच पाहिजे ना तुम्हाला. आणि त्याच्यासाठी तुम्ही कंटाळले नाही म्हणजे बरं होईल, ही इच्छा व्यक्त करतो तुमच्याकडून. आता मी माझा जन्मच या अकोळनेर गावात झालेला आहे. मी त्रिमळा जाधवांच्या घरी, आणि इथंच माझं 8वी ते जुनी 11वी शिक्षण झालेले इथं राहूनच. तर तो काळ असा होता, जुनी 11वी होती. किती साली जुनी 11वी? मी 68 साली झालेलो आहे. 68 1968 जुनी 11वी शिकलो. आणि त्यावेळेला मला लगेच प्राथमिक शाळेत नोकरी मिळत होती. मत व्यक्त केलं त्याबद्दल धन्यवाद. उदमुले मॅडम बोलल्या की मी असं ऐकलं होतं ते येण्यापूर्वी की मोठे मुलं खूप त्रास देतात, पण इथे येऊन ते खोटं ठरलं. खोटं याच्यामुळे ठरलं की तुम्ही आम्हाला शिकवायलाच नव्हतं मॅडम. तुम्ही कदाचित आम्हाला शिकवायला असतं तर तुम्हाला ते खरं वाटलं असतं. असं तसंच भोटे मॅडम म्हटलंय की मराठी शाळा किंवा इथलचे शिक्षक जे आहेत ते देश घडवण्याचं काम करतात, तर ते अगदी खरं वाक्य आहे. खरंच मराठी शाळेतले शिक्षक आणि मराठी शाळा हे देश घडवण्याचं काम करतात. कारण मी आता बऱ्याच इंग्लिश मिडियमच्या मुलांबरोबर पण काम करतो किंवा त्यांच्याबरोबर मला काम करण्याचा योग येतो. जाणवतं की जे मराठी शाळेतली मुलं आहेत त्यांचा नक्कीच सर्वांगीण विकास झालेला असतो. आणि त्यांना कुठेही टाका तुम्ही. आता आपल्यातलेच मित्र बघा, कोणी उद्योग करतंय, कोणी व्यवसाय करतंय, कोणी मोठ्या ठिकाणी नोकरीला आहे, मोठ्या पदावरती. कुठंच कमी नाहीये. मग ते मुलीही असो, आता कोणी सरपंच आहे, कोणी जॉब करतंय, कुणीच कमी नाहीये. तर धन्यवाद, आम्हाला खूप असं तुम्ही मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आणि इथं आलात त्याबद्दल. आता हा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो. जर कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता 2 शब्द येऊन. ठीक आहे, कार्यक्रम हा इथं संपला असं जाहीर करतो. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी. दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे.
थे, वो दिन भी क्या दिन 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 थे। कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे, नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग आता, सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे। ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी, सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे, हा वेडा बरा सांगे यारे अंगणी पुन्हा, का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे। नको बाहेर ना, ते बरोबर नाही वाटत, मग ते बघितल्यासारखं होतं. करत चालू झालं का? झालं का?
फास्ट करायचं आता चालू चला बघा इकडे समोर बघा समोर